अर्जुन, अर्जुन थांब, अर्जुन. अहो तुम्ही इथं काय करताय? अर्जुन इथे का आलायस? जे काही घडलंय आता ते खूप अनपेक्षित आहे. पण मी काही मुद्दाम घडवून आणलंय का? अर्जुन हे सगळं देवानं घडवून आणलंय. आता त्या घरात हक्कानं राहू शकतो. का? का म्हणजे नवरा आहेस तू माझा, आणि मी जर त्या घराची वारसदार आहे तर तू त्या घरचा जावई आहेस. आता तुला त्या घरातनं कोणीच बाहेर नाही काढणार. एक मिनिट. मुळात मी जे नातं मानतच नाही त्या नात्यामुळे मी माझ्या इतर गोष्टी का बदलाव्यात? काय बोलतोयस तू? या नात्यामुळे ओळख आहे माझी, तुझ्यामुळे ओळख आहे माझी. हे मंगळसूत्र आहे ना, तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालते मी. लोक मला सावित्री म्हणून ओळखतात आणि तुला माझा नवरा. मी तुला अनेक वेळा ही गोष्ट सांगितली आहे, परत सांग. मी तुला घटस्फोट नाही दिला कारण मला कृष्णाईचं मन राखायचं होतं. त्यानंतर ऑफिशियली मी हे नातं नाही तोडलं कारण एका स्त्रीला घराबाहेर काढणं, बेघर करणं मला नव्हतं पटत. आता अचानक असं कळलंय की त्या घराची खरी वारसदार तू आहेस. ती सगळी संपत्ती, ती दौलत सगळी तुझी आहे. म्हणून मी तिथे यावं, तुझ्या सोबत यावं. इतका लुबरा आणि लाचार मी नाही आहे. काय बोलतोयस अर्जुन? तुला जे मिळवायचं होतं ते तुला मिळालं ना, त्यासाठीच आली होतीस ना तू इथे. का आता तर ते ऑफिशियली तुझं झालंय, हक्काचं झालंय. तुझ्यापासून ते कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. मी राही ना ग इथे, तू जा तुझ्या बंगल्यात जा. आणि तसंही आपल्यामध्ये बऱ्याच कारणांमुळे दरी निर्माण झाली होती, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तू खोपडे कवठेकरांची खरी वारसदार आहेस, मी कोणीच नाही. त्यामुळे तुला आता माझी गरज नाही. सावित्री मॅडम तुम्ही जा. अर्जुन प्लीज